सर्व सिद्धी देणारे, सुख, ऐश्वर, धन, संपत्ती, संतती देणारे असे कोणते व्रत आहे का? एकदा कैलास पर्वतावर बसले असताना माता पार्वतीने भगवान शंकरांना अशा एका व्रताची माहिती किंवा महती विचारली होती, ज्यामुळे सर्व स्त्रियांना संतती, संपत्ती, धन, ऐश्वर, सुख प्राप्ती सगळं काही एका व्रताने प्राप्त होईल. असं कोणतं व्रत आहे का, असे माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले होते. तेव्हा भगवान शंकरांनी माता लक्ष्मीला वरद लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली होती. या व्रताला वरलक्ष्मी देखील असं म्हटलं जातं. कुंडिन नगर या नगरातील चारुमतीची कथा देखील सांगितली होती. तर ही कथा काय आहे हे अगोदर सगळ्यात आपण महत्वाचं जाणून घेऊया. कारण वरदलक्ष्मी व्रत हे वर्षातून एकदाच करता येतं आणि हे व्रत करता येणार आहे श्रावण महिन्यातील 28 ऑगस्ट रोजी. 28 ऑगस्ट रोजी आहे रक्षाबंधन आणि याच दिवशी आपल्याला हे व्रत देखील करायचं आहे. वर्षातून एकदाच करता येणार असं हे अत्यंत प्रभावी व दुर्मिळ असं हे व्रत आहे, ते म्हणजे वरदलक्ष्मी व्रत. आता हे व्रत शक्यतो आपल्या या भागामध्ये केलं जात नाही. तामिळनाडू, आंध्र प्रदेश या भागामध्ये विशेषतः हे व्रत खूप उत्सुकतेने केलं जातं. पण आता आपल्या इकडे देखील काही भागामध्ये, कारण हे अत्यंत पवित्र व दुर्मिळ व इच्छापूर्ती करणारं हे व्रत आहे, त्यामुळे सुखप्राप्ती करणारं हे व्रत आहे, त्यामुळे हे व्रत भरपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये देखील संपूर्ण सगळीकडे हे व्रत केलं जातं. हे वरदलक्ष्मी व्रत वर्षातून एकदाच करता येतं, त्यामुळे हे व्रत 28 तारखेला करता येणार आहे. बघा, आता हे व्रत कसं करायचं या अगोदर याच्या मागे कथा काय आहे, कारण याची जी पोथी आहे ती देखील आपल्या भागात भेटत नाही. हे तुम्हाला गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला ते मिळून जाईल. ही कथा तुम्हाला वाचल्याशिवाय हे व्रत कसं पूर्ण होणार यासाठी तुम्हाला मी सांगते. कथा बघा, नगरातील जी चारुमती आहे ही अत्यंत नम्र, पतिव्रता व आपल्या सासू सासऱ्यांची खूप काळजी घ्यायची. अत्यंत नम्र अशी ती होती आणि तिची महालक्ष्मीवर, माता लक्ष्मीवर अपार अशी श्रद्धा होती, अपार अशी महिमा किंवा त्याचे अनुभव तिला खूप चांगले येत होते. खूप विश्वास होता माता लक्ष्मीवरती आणि ती त्याची भक्त होती. माता लक्ष्मीची ती अत्यंत सेवा करायची आणि एके रात्री तिला स्वप्नामध्ये माता लक्ष्मीने वरद रूपामध्ये तिला दर्शन दिले होते व सांगितले होते की श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या अगोदर येणारा जो शुक्रवार आहे, या शुक्रवारी तू माझं व्रत कर. आणि त्या व्रताची माहिती किंवा त्याची मांडणीची पद्धत तिला सांगितली होती. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात अगोदर ती पतिव्रता होती, नम्र होती, सगळ्यांचा सासू सासऱ्यांचा आदर करणारी होती, त्यामुळे तिने तिच्या स्वप्नामध्ये जे काही माता लक्ष्मीने तिला सांगितलं ते सगळं तिने सासू सासऱ्यांना सांगितलं व सासू सासऱ्यांनी तिला संमती दिली हे व्रत करण्यासाठी. आजूबाजूच्या ज्या महिला होत्या त्यांना देखील तिने एकत्रित केलं. या व्रताच्या किंवा या स्वप्नाबद्दल तिने माहिती सांगितली, त्याची महती सांगितली व त्या दिवशी सगळ्या नगरातील स्त्रियांनी आपलं घर स्वच्छ केलं, अंगण स्वच्छ केलं, अंगणामध्ये सडा घातला, परत जिथे पूजा मांडणी करणार आहे त्या चौरंगाभोवती मंडप घातला आणि त्यांनी ज्या पद्धतीने माता लक्ष्मीने सांगितलं त्या पद्धतीने वरदलक्ष्मी व्रत केलं होतं. आरती नैवेद्य वगैरे केला होता आणि या व्रताचं उद्यापन देखील याच दिवशी करायला लागतं. अशा पद्धतीने केल्यानंतर त्यांच्या ज्या काही इच्छापूर्ती होत्या किंवा इच्छा होत्या त्या इच्छा पूर्ण झाल्या. प्रत्येकाला हत्ती, घोडे, धन, समृद्धी, सुख, ऐश्वर, संतान प्राप्ती सगळं काही या नगरामध्ये भरभरून मिळालं. हा आशीर्वाद संपूर्ण नगराला लाभला होता, कारण नगरातील प्रत्येक स्त्रीने हे व्रत केलं होतं. असा या व्रताचा महिमा आहे आणि हे व्रत आपणही आवर्जून करावे. वर्षातून एकदाच हे व्रत करता येतं. भरपूर महिला आता वैभव लक्ष्मीचं देखील व्रत सुरू केलं असेल किंवा करणार असाल तर त्यांनी वैभव लक्ष्मीचं व्रत करायचं आहे. वरदलक्ष्मी मातेला त्या दिवशी वंदन करायचं आहे आणि आपल्याला वैभव लक्ष्मीचं व्रत आपल्याला करायचं आहे. पण ज्यांनी नाही केलं त्यांनी वरदलक्ष्मी व्रत वर्षातून फक्त एकदाच करायचं असतं. तुम्हाला काय 5 शुक्रवार, 11 शुक्रवार, 21 शुक्रवार नाही, फक्त त्याच दिवशी तुम्हाला हे व्रत करायचं आहे. आता व्रत कसं करायचं हे अगोदर आता जाणून घेऊया. कारण याच्यामध्ये पूजा मांडणी वगैरे आहे. कारण आपण जे वैभव लक्ष्मीचं व्रत करतो, 11 गुरुवार करतो किंवा महालक्ष्मीचे उपवास करतो, त्याची जी पूजा मांडणीची पद्धत आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. आणि आपण जी वरदलक्ष्मी व्रताची जी पूजा मांडणी करतो ती संपूर्णपणे वेगळी आहे. यासाठी आपल्याला ही पूजा मांडणी कशी आहे ते सगळ्यात अगोदर आपण जाणून घ्यायचं आहे. आता बघा, पूजा मांडणी, जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करायचं आहे. आपल्या घरात जे काही जाळे जळमट आहे ते अगोदर काढून घ्यायचे आहे. तुम्हाला माहिती आहे, आता लवकर मी व्हिडिओ टाकते तर तुम्ही अगोदरपासून साफसफाई थोडंसं करायचं आहे. नंतर हळदीचं लेपन करायचं आहे. आपल्या उंबऱ्याला, घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. प्रसन्न वातावरण राहील असं आपण राहायचं आहे.
ही मांडणी आपल्याला सकाळीच करायची आहे. म्हणजे वरदलक्ष्मीचा वरद हस्त, तिची जी शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, जी सकारात्मकता आहे, पॉझिटिव्ह वाईब्स आहे, त्या सगळ्या ती सगळी एनर्जी आपल्याला आपल्या कुटुंबातील व्यक्तींपर्यंत ती दिवसभरामध्ये पोहोचत असते. यासाठी शक्यतो सकाळीच आपल्याला ही मांडणी करून घ्यायची आहे. वैभव लक्ष्मी व्रत आपण संध्याकाळी मांडणी करतो, पण या वरदलक्ष्मी व्रताची मांडणी तुम्हाला सकाळी करायची आहे. चौरंग लागणार आहे. जिथे कुठे पूजा मांडणी करणार आहात त्या जागेला खाली तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने, अक्षता व्हायच्या आहेत, फुल व्हायचं आहे, भूमी मातेला नमस्कार करायचा आहे, वंदन करायचं आहे, त्याच्यावरती चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावरती लाल, हिरव्या, पिवळ्या रंगाचं तुम्हाला वस्त्र अंतरायचं आहे. त्यावरती तुम्हाला कलश लागणार आहे. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक तुम्ही पंचामृताने घालू शकता किंवा फक्त जलाने जरी अभिषेक घातला, हळदी कुंकवाने जरी अभिषेक घातला तरी देखील चालणार आहे. तुमच्या इच्छेने तुम्ही अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालताना माता लक्ष्मीचा प्रत्येक रूपाचं स्मरण करायचं आहे. तुमच्याकडे अष्टलक्ष्मी मातेची फ्रेम असेल तर ती फ्रेम देखील तुम्ही ठेवू शकता. माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तो फोटो देखील मागे ठेवू शकता. फोटोला हार वगैरे घालायचा आहे. मूर्तीला अभिषेक घालून मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला नागवेलीच्या पानावरती ठेवायचे आहे. नंतर तुम्हाला कलश लागणार आहे. कलश देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे. कलशाच्या खाली तांदळाचे रास घालायचे आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचा आहे आणि कलशामध्ये पाणी भरायचं नाही. बघा, आता आपण प्रत्येक पूजेमध्ये कलशामध्ये पाणी भरतो, तर या वरदलक्ष्मी व्रतामध्ये या मांडणीमध्ये त्याच्यामध्ये पाणी भरायचं नाही. फक्त तांदूळ भरायचे आहेत आणि तांदूळ देखील अखंड असावेत, तांदूळ देखील खंडित नसावेत याची काळजी घ्यायची आहे. बघा, आता तांदूळ खंडित घ्यायचे नाहीत, तांदूळ अखंड घ्यायचे आहेत. तांदूळ जो कलशाचा जो गळा आहे तिथेपर्यंत भरतील अशा पद्धतीने तांदूळ घ्यायचा आहे. तांदळावरती वरदलक्ष्मी मातेला नमन करत करत हळदी कुंकू व्हायचं आहे, एक फूल व्हायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला नारळ ठेवायचा आहे. नारळ हे वरदलक्ष्मीचं रूप म्हणून आपल्याला नारळ तिथे ठेवायचं आहे. नारळाला तुम्ही आपल्या आपण जे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार करतो ते मुखवटे वगैरे महालक्ष्मीचे असतात, तो जरी अर्पण केला किंवा तो जरी नारळाला परिधान केला तरी देखील चालेल. नारळाला साज शृंगार करायचा आहे, वरदलक्ष्मी मातेचं रूप द्यायचं आहे, गजरे वाहायचे आहेत, हार वगैरे घालायचा आहे, दागिने घालायचे आहेत. एक प्रकारे ते आपण लक्ष्मीचं रूपच ते तयार करत आहोत. अशा पद्धतीने ते संपूर्ण सजवायचं आहे. तुम्हाला पत्री व्हायची आहे. पत्री वेगवेगळ्या झाडाची आपल्याला पत्री व्हायची आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला तुपाचा निरंजन आवर्जून लावायचा आहे. तेलाचं निरंजन तर आपण कायमच लावतो, पण तुपाचं निरंजन आवर्जून लावा, कारण माता लक्ष्मीला तूप अत्यंत प्रिय आहे आणि तुपामुळे आपली इच्छा, तुपाच्या वातीमुळे देखील आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. संकल्प सोडायचा आहे. संकल्प कसा घ्यायचा तुम्हाला माहिती आहे. तुमच्या उजव्या हातामध्ये फूल, अक्षता, हळदी कुंकू घ्यायचं आहे, थोडंसं पाणी, मग थोडंसं म्हणजे फक्त अक्षता ओल्या होतील एवढंच पाणी घ्यायचं आहे. तर तुमचं नाव, तुमचं गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र बोलायचं आहे. तुमची जी काही इच्छा आहे, तुमच्या अडीअडचणी आहेत, कर्जबाजारी असो, काही असो, एखादी अशी गोष्ट आहे जी पूर्ण होत नाहीये, की ती तुम्हाला मिळत नाहीये, अशी इच्छा तुम्हाला बोलायची आहे माता लक्ष्मीला आणि तुम्हाला हे तामणामध्ये पाणी सोडायचं आहे. आणि तुम्हाला पूजा मांडणी वगैरे करून झाल्यानंतर समोर देखील रांगोळी काढायची आहे, समया लावायच्या आहेत, तुपाचे एक निरंजन लावायचं आहे, समय देखील लावायचे आणि तुपाचे निरंजन देखील लावायचं आहे. नंतर 21 पदार्थांचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. नाही, फक्त खिरीचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालणार आहे. 21 पदार्थ म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची फळं घेऊ शकता, ड्रायफ्रुट्स घेऊ शकता, खीर वगैरे अशा पद्धतीचे सगळे 21 पदार्थांचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. थोड्या प्रमाणात दाखवला तरी देखील चालणार आहे. काही तेवढं शक्य नाहीये ताई, आम्हाला तशी परिस्थिती नाहीये ताई आमची, तर फक्त थोडीशी खीर करा, खिरीचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालणार आहे. पूजा मांडणी वगैरे सगळं झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती वगैरे लावल्यानंतर तुम्हाला कथा वाचायची आहे. जसं की सांगितलं, हे कथा किंवा हे पुस्तक वरदलक्ष्मी मातेचं व्रताचं पुस्तक आपल्या भागात भेटत नाही, त्यामुळे तुम्ही गुगलला सर्च करा. जी कथा सांगितली अशाच पद्धतीची कथा तिथे असणार आहे, ती कथा तुम्हाला पठण करायची आहे. कथा झाल्यानंतर माता लक्ष्मीची आरती करायची आहे तुम्हाला. कमीत कमी 5 आरत्या घ्यायच्या, त्याच्यामध्ये माता लक्ष्मीच्या पण आरती घ्यायची आहे. तुम्हाला आरती वगैरे करायची आणि नंतर दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे त्या दिवशी. आणि संध्याकाळी सायंकाळच्या वेळेस तुम्हाला उपवास सोडायचा आहे. ते देखील सात्विक जेवण तयार करायचं आहे आणि सात्विक जेवणाचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यामध्ये खीर वगैरे असेलच, तर तुम्हाला अशा पद्धतीने नैवेद्य, पुरी भाजी जरी केली तरी देखील चालते, पूर्णाचा स्वयंपाक केला तरी देखील चालते, तुमच्या इच्छेने तुम्ही काहीही करा. आता उद्यापन बघा, एका दिवसाचंच हे व्रत असल्यामुळे याचं उद्यापन याच दिवशी होणार आहे. तर सायंकाळच्या वेळेस तुम्हाला कमीत कमी 5 किंवा 7 तुमच्या इच्छेने, एक जरी असेल सुवासिनी तरी देखील चालेल,
5 किंवा 7 सुवासिनी किंवा 1 सुवासिनी, तुमच्या इच्छेने तुम्ही कितीही सुवासिनी आपल्या घरी बोलवायच्या, त्यांना हळदी कुंकू लावायचं, मानपान म्हणून त्यांची ओटी भरायची, काही नाही, फक्त एक ब्लाउज पीस, त्याच्यामध्ये एखादं फळ, तांदूळ वगैरे त्यांना द्यायचा आहे आणि एक एक केळ जरी त्यांना दिलं तरी देखील चालेल. अशा पद्धतीने त्यांचा मानपान करायचा आहे. त्यांना थोडी थोडी खीर खायला द्यायची आहे. माता लक्ष्मीची रूप आपल्या घरामध्ये आलेली आहेत असं समजून त्यांचा मान सन्मान आपल्याला करायचा आहे. हे झालं उद्यापन, साधं सोपं उद्यापन आहे. मांडणी या दिवशी उचलायची नाही. मांडणी शनिवारी सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे करून झाल्यानंतर सकाळी आपल्याला ही मांडणी उचलायची आहे. या दिवशी मांडणी उचलायची नाही. अशा पद्धतीने अत्यंत दुर्मिळ व श्रावण महिन्यामध्ये हे केलं जाणारं साक्षात माता लक्ष्मीनं सांगितलेलं हे व्रत आहे आणि या व्रताचा महिमा अत्यंत दुर्मिळ आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. खूप लोकांना याचे अनुभव येतात. तुम्ही करून पहा. 1 दिवसाचं व्रत आहे, तुम्ही आवर्जून करू शकता. नक्कीच नक्कीच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वरदहस्त जर हवा असेल तर हे वरदलक्ष्मी व्रत करायला किंवा वरलक्ष्मी व्रत करायला चुकूनही विसरू नका. आणि याच्यामध्ये तुम्हाला आता श्रावण महिन्यामध्ये कोण मांसाहार करतच नाही, पण चुकून देखील या दिवशी आपल्याला असतात एखादे आपल्या घरातले, तर सांगायचं या दिवशी काही आणायचं देखील नाही, घरात करायचं देखील नाही, कोणाची निंदा नाळस्ती करायची नाही, कोणाबद्दल वाईट चिंतायचं नाहीये आणि या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं. हे नियम आपल्याला साधेसोपे पाळायचे आहे. आपल्या दारामध्ये या दिवशी कोणी आलं, काही मागण्या असतात, त्याला रिकाम्या हाती पाठवायचं नाही, काही ना काही तर द्यायचं आहे आणि मगच पाठवायचं आहे. कळलं? कारण माता लक्ष्मी कोणाच्या रूपात कधी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आपण देखील सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. प्रत्येक स्त्रियांनी बघा, आपल्या कुमारिका देखील हे व्रत करतात, पण शक्यतो सुहासिनी देखील करतात. कारण आपल्या घरामध्ये धनधान्य, सुख, समृद्धी, ऐश्वर आणि संतान प्राप्ती आणि एखादी इच्छापूर्ती व्हावी असं प्रत्येक स्त्रीला, स्वतःसाठी ती कधीच काही मागत नाही, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक व्यक्तीच्या आनंदासाठी ती धडपडत असते आणि यासाठी ती व्रत करत असते. तर प्रत्येक स्त्रियांनी हे व्रत करावं अशी माझी इच्छा आहे, कळकळीची विनंती आहे. 1 दिवसाचं व्रत आहे, आपण नक्कीच करू शकतो. तर तुम्ही देखील हे व्रत करा आणि त्याची अनुभूती घ्या. अनुभव काय आला हे देखील सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.